उमरखेड़ तहसील के बोरगांव स्थित जिला परिषद स्कूल में पिछले 10 वर्षों से केवल एक ही शिक्षक के होने से बच्चों की पढ़ाई नहीं हो पाती, जिसके चलते पालकों में नाराजगी है। पालक तत्काल स्कूल में शिक्षकों की भर्ती की मांग कर रहे हैं। इथं 10 वर्षापूर्वी जर या शाळेचा जर विचार केला असता तर इथले मुलं तालुका लेवल पेक्षा बी जास्त हुशार होते। आणि आजची आमची परिस्थिती अशी आहे की शिक्षकाअभावी आमची परिस्थिती अशी झाली की ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे मुलं शिकतात बाहेरगावी जाऊन। कारण याला प्रशासनाचा दोष म्हणतो आम्ही। आणि आमचा जर असं जर छळ करायचा असेल प्रशासनानं तर त्याने त्याचे सगळ्या सुविधा बंद करून टाकावं। आम्हाला त्याचा शिक्षक नको, त्याची शाळा नको, त्याची ग्रामपंचायत नको, काही नको। आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही करू शकतो। हेच माझं एवढं सांगायचं म्हणणं आहे, जास्त काही बोलायचं नाही। आणि याला प्रशासनाला काय समजायचं, त्याला समजायला पाहिजे की 10 वर्षापासून जे लोक आम्ही शिक्षक मागतो ना 3 दिवसासाठी शिक्षक देतात, 4 दिवसासाठी दुसरा देतात। असं जर करायचं असेल तर देऊच नका ना, तुम्ही तुमची सुविधा बंद करा ना। काय आवश्यकता नाही आम्हाला प्रशासनाच्या भीकीची। आम्ही आज भीक समजतो, कारण याच्याकडे जर होत नसेल तर याने देऊ नाही। शाळा नको, कारण कसं आहे ज्याच्या पद्धतीने ती शिकवतील लेकरं। आज नांदेडला आमच्या इथली 40 मुलं आहेत। आज नवोदय सारख्या एक्झाम मध्ये आमचे मुलं फक्त 1-2 मार्कांनी जातात। कशामुळे जातात? कारण यात आमच्या इथल्या पालकाचं आणि गावकऱ्याचं सहकार्य आहे। आणि या शाळेत 10 वर्ष शिक्षक नसताना पण आमच्या मुलाची क्वालिटी आहे। आणि शासनाचं म्हणणं काय आहे की दुर्गम भाग असल्यामुळे आम्ही तिथं लांबवर चांगले शिक्षक पाठवू शकत नाही। मान्य आहे, तुमचं कोणती सुविधा नका ना, आमचं दुर्गम आहे ना, आमचं आम्हाला दुर्गम राहू द्या। तुमचा ग्रामसेवक नको, तुमचा तलाठी नको, तुमची बँक नको आम्हाला, असं एक आमचं मत आहे। आमची शाळा, माझं गाव, मी पाहिजे, ही माझ्या गावाच्या नागरिकाची भूमिका राहील। काही घेणं नाही आम्हाला, इथं द्या नाही तर नका देऊ। जिल्हा परिषद शाळेची सुसज्ज अशी इमारत इथं उपलब्ध आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मागील 10 वर्षापासून एकाच शिक्षकावर कारभार प्रशासन इथलं दडपून नेत आहे। या ठिकाणी सद्यस्थितीत बोरगाव जिल्हा परिषद शाळा व बोरगाव तांडा जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत 2 शाळा आहेत। दोन्ही ठिकाणी शून्य शिक्षिकेपद उपलब्ध आहेत। प्रशासनाला आमची विनंती आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये पूर्ण इथं जिल्हा परिषद शाळा बोरगाव इथे 3 पदं मंजूर आहेत, तिन्हीला तिन्ही पदं, आणि बोरगाव तांडा इथे 2 पदं मंजूर आहेत, दोन्हीला दोन्ही पदं तात्काळ भरण्यात यावी।